माझ्यासाठी कोणी मोठा नाही, मायापेक्षा कोणी लहान नाही. या जगामध्ये फक्त सगळे मित्र आहेत. हे जे इथं स्टेजवर बसलेले आहेत, आज तुम्हाला सांगतो फार मला अभिमान वाटतो. का इतक्या नम्रपणे हे मातीतली लोक बसलेली आहेत. हा रणजित कांबळे जो माणूस आहे, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावला या माणसानं. रणजित कांबळे तो अमृत परीट तिकडे मागं बसलेला आहे. संगीत सम्राट फेम अजय अतुलने उभं राहून ज्या माणसासाठी टाळ्या वाजवल्या, तो हा अमृत परीट. इतकी ताकदीची मंडळी आहेत. या माणसाची सिस्टरीनबाई कविता ही जितेंद्र जोशीनं सादर केली. तो सिस्टरीनबाई कविता लिहिणारा उमेश सुतार. ही लोक साधी नाहीत. हा अभिजित, बरोबर आहे का? हे सगळेच्या सगळे युवराज पाटील असतील, व्याख्याते आहेत 2-2 तास बोलणारे, पण हे सगळे आज इथं आम्हाला मोटिवेशनसाठी, आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आले. इथंच या कोल्हापूरची दिलदारपणाची सगळीच्या सगळी दौलत ही तुमच्यापर्यंत आहे. सलाम आहे तुम्हाला दोस्तो सगळ्यांना. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी. रात्र कोणाच्या आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत. फक्त पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र पाहिजे. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला तुम्हाला तो आत्महत्या करू देणार नाही. आणि मैत्रीसाठी ही कल्पनेचे उदाहरणं लागत नाहीत. त्या नगरजवळ श्रीरामपूर आहे, तुम्ही पाहिलं असेल. तिथे एक धुमाळ साहेब नावाचा माणूस आहे. त्याला कोरोना झाला, 18चा स्कोअर, आणि डॉक्टर म्हटले आता ऑक्सिजन लेवल फार कमी झालेली आहे, आता क्रिटिकल काम आहे, घेऊन जा. तिथं त्याचे 4 मित्र होते. 4 मित्र मनातल्या मनात त्यांनी विचार केला. त्या वहिनींनी विचारलं काय? म्हटले डॉक्टर काय नाही, म्हटले नॉर्मल आहे, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. त्या चौघांनी त्याला घरी आणलं. फक्त घरी आणलं नाही, डबा घेतला. त्या डब्यातला एक घास चौघांनी त्या धुमाळ साहेबाला भरवला. संध्याकाळी त्या माणसाची ऑक्सिजन लेवल 94च्या वर होती. याला कल्पनेच्या गोष्टी नाहीत. आनंद भाऊ म्हणून एक माणूस आहे, आणि डॉक्टर थोरात त्या श्रीरामपूरचे. त्या कोरोनाच्या काळामध्ये त्याला माहीत झालं की आपल्याला कोरोना झाला असता, त्यांनी हात लावला.